नमस्कार, वैशालीज इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। संध्याकाळच्या जेवणासाठी कधी कधी कमी वेळेत आणि पोटभरीची सगळ्यांना आवडेल आणि पौष्टिक रेसिपी आपल्याला करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। आज आपण अशीच एक रेसिपी करणार आहोत। त्यासाठी बारीक चिरलेला लसूण, चिरलेला कांदा, कढीपत्ता, कोबी, हिरवी मिरची मधून चिरून घेतली आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, फ्लावर घेतलेला आहे, टोमॅटो अर्धाट घेतलेला आहे आणि एक छोटा बटाटा घेतलेला आहे, कच्चा बटाटा, आणि भात मी अगोदरच शिजवून ठेवलेला आहे। आता हा भात आपण मोकळा करून घेऊया। एक चमचा तेल मी या भातामध्ये घालते, पाऊण चमचा हळद, 1 चमचा तिखट, चवीनुसार मीठ, गरम मसाला अर्धा चमचा आणि थोडीशी साखर। साखरेने पण या भाताला टेस्ट चांगली येते म्हणून ती जरूर घाला। कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे सगळे मसाले आपण या भाताला लावून घेऊया। साधारण 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 तमालपत्र, 2 लवंग, 3 मिरी आणि 1 चमचा जिरं फोडणीमध्ये घातलेलं आहे। बारीक चिरलेला लसूण आणि कढीपत्त्याची पानं। लसूण आणि कढीपत्त्याची पानं झाली आहेत, त्याच्यानंतर या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या मी घालते आणि त्या हाय फ्लेमवर चांगल्या 2 मिनिटं परतून घ्यायच्या आहेत। थोडासा पाण्याचा शिपका मी दिलेला आहे कारण या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। झाकण ठेवून लहान गॅसवर 5 मिनिटं मी या भाज्या शिजवून घेणार आहे। भाज्या आता छान शिजल्यात। आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण भात। हलवून घेऊया। पाण्याचा शिपका देते मी थोडासा, म्हणजे सगळे जे मसाले आहेत ते भातामध्ये मुरतील। आणि लहान गॅसवर झाकण ठेवून 5 मिनिटं मी चांगली वाफ काढून घेणार आहे। संध्याकाळच्या जेवणाचा मेनू आपला तयार झालेला आहे। आता हा भात तुम्ही लोणच्या बरोबर खाऊ शकता, कोशिंबीर बरोबर खाऊ शकता, पापडही भाजून घेऊ शकता। इथे मी दही घोटून घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर, मीठ आणि तिखट थोडंसं घातलेलं आहे। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा। आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये।